अनेक दिवसांपासून तुम्ही ऑपरेशन टायगरची चर्चा ऐकत असाल. ठाकरेंचे खासदार हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ठाकरेंचे खासदार आणि शिंदेंचे नेते एकत्र दिसल्याने चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. या चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला किती खासदार उपस्थित राहतात यावर सगळ्यांचं लक्ष होतं. काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या. आता ठाकरेंची बैठक तर पार पडली आहे. या बैठकीत कुठले खासदार आले, कुठले गैरहजर होते, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात आणि त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मातोश्रीवर आज दुपारी साधारण 1च्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली. 1 ते 3 अशी 2 तास ही बैठक चालली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने सध्याचं वातावरण असेल किंवा पक्ष पुढे कसा घेऊन जायचा या सगळ्या संदर्भातली चर्चा होती. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी बाहेर येत माध्यमांशी संवाद साधला. राऊतांनी या बैठकीनंतर एक एक्स पोस्ट सुद्धा केली आहे. फेसबुकवर सुद्धा त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ती पोस्ट आपण काय आहे ते पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी या बैठकीला कोण हजर होतं आणि कोण अनुपस्थित होतं ते समजावून घेऊयात. उद्धव ठाकरेंचे लोकसभेचे एकूण 9 खासदार आहेत. या 9 खासदारांपैकी मातोश्रीवर अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील, अनिल देसाई हे प्रत्यक्ष उपस्थित होते. इतर 5 हे ऑनलाईन उपस्थित होते. आता बाकीचे खासदार ऑनलाईन उपस्थित का होते ते देखील समजावून घेऊयात. नागेश अष्टीकर यांचा मुलगा विधान परिषदेची निवडणूक लढवतोय. त्यामुळे अष्टीकर त्याच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत आणि त्यामुळेच ते प्रत्यक्ष मातोश्रीवर येऊ शकले नाहीत. त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली. त्यानंतर खरं तर त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे आणि त्यांच्याबाबत ज्या चर्चा आहेत त्याच्यावर सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आपण पक्षासोबतच असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि शिंदेंसोबत आपली भेट नाही झाली असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे. संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क करत 2 दिवसांनी मातोश्रीवर येऊन भेटणार असल्याचं सांगितलंय. संजय देशमुख यांच्या घरी लग्न असल्याने ते प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली आहे. ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा आजारी असल्याने त्यांनी ऑनलाईन बैठकीला हजेरी लावली होती. दुसरीकडे भाऊसाहेब वागचौरे यांची पत्नी आजारी असल्याने त्यांनी देखील ऑनलाईन पद्धतीने या बैठकीला हजेरी लावली आहे. ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे 9 खासदार पक्षासोबत आणि उद्धव ठाकरेंच्या सोबत घट्ट उभं असल्याचं राऊत म्हणाले. या बैठकीनंतर संजय राऊतांनी एक पोस्ट लिहित बैठकीत कोण उपस्थित होतं याची माहिती दिली. राऊत त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर लोकसभेतील सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. बैठकीत अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. शिवाय ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे, नागेश अष्टीकर, संजय देशमुख हे खासदार व्हर्च्युअली उपस्थित होते. संजय बंडू जाधव जे परभणीचे खासदार आहेत यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली. सर्व खासदार एकजूट आणि निष्ठेने शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे आहेत. बैठकीत श्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. आता तरी अफवांचा बाजार बंद होईल ही अपेक्षा. जय महाराष्ट्र असं राऊतांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून ओमराजे शांत असल्याच्या चर्चा आहेत. ते सरकारवर फारसे टीका करत नाहीत असं सुद्धा म्हटलं गेलं होतं. दुसरीकडे नागेश अष्टीकर हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या. दिल्लीत शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या बंगल्यावर त्यांची भेट झाल्याचं देखील म्हटलं जात होतं. अष्टीकरांनी घेतलेल्या प्रेसमध्ये त्यांनी हा दावा फेटाळून लावलाय. त्याचबरोबर पक्षासोबत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांनीच काही लोक शिंदेंच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. बंगालच्या निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील खासदारांनी बंड केलंय. त्यामुळे आता ऑपरेशन टायगर सुरू होईल असं सुद्धा म्हटलं जात होतं. आता ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला सर्व खासदार होते असा दावा केला जातोय. येत्या काळात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.